मराठीतून इंग्लिशमध्ये वाक्य आहे, जेवढं तुम्ही इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस कराल, जेवढा तुम्ही इंग्लिश बोलायचा सराव कराल, तेवढं अधिक आत्मविश्वासपूर्ण तुम्ही जे बोलायचं आहे ते बोलू शकाल. हे वाक्य आता आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे. पहिला पार्ट आहे, जेवढी तुम्ही इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस कराल किंवा जेवढा तुम्ही इंग्लिश बोलायचा सराव कराल. जेवढा तुम्ही आता इथे अधिक सराव कराल. अधिक या शब्दासाठी आपण मोर हा इंग्लिश शब्द वापरायचा आहे. म्हणून द पासून सुरुवात करायची आहे. द मोर तुम्ही, द मोर यू करता घेतला, द मोर यू सराव करणं, प्रॅक्टिस करणं. प्रॅक्टिस हेच क्रियापद इंग्लिश मधलं आहे, त्यासाठी द मोर यू प्रॅक्टिस. कसली प्रॅक्टिस? इंग्लिश बोलायची. आता बोलायची यासाठी आपण स्पीक त्याचं जेरंड आयएनजी वालं रूप घ्यायचंय. द मोर यू प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश, द मोर यू प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश. एक पार्ट कंप्लीट झाला. पुढे काय म्हटलं मी की तेवढं आत्मविश्वासपूर्ण तुम्ही तुम्हाला जे ऍक्च्युअली बोलायचंय ते बोलायला लागाल, बोलू शकाल. द मोर यू प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश कॉमा परत द मोर म्हणजे तेवढं अधिक, द मोर आत्मविश्वासपूर्ण, द मोर कॉन्फिडेंटली, द मोर कॉन्फिडेंटली परत तुम्ही हा करता हवा, द मोर कॉन्फिडेंटली यू करू शकाल, बोलू शकाल. शकणे क्षमता दाखवताना एबल टू ही रचना घेता येते. द मोर यू विल बी एबल टू, भविष्यकाळात बोलू शकाल म्हणतोय म्हणून विल घ्यायचा, भविष्यकाळ दाखवायला. द मोर यू विल बी एबल टू ही रचना करू शकाल म्हणून, शकणे म्हणून क्षमता दाखवायला. द मोर यू विल बी एबल टू स्पीक बोलणं, व्हॉट यू वॉन्ट टू एक्सप्रेस ऍक्च्युअली. परत एकदा पाहूया आपण. द मोर कॉन्फिडेंटली यू विल बी एबल टू एक्सप्रेस व्हॉट यू ऍक्च्युअली वॉन्ट टू से. द मोर कॉन्फिडेंटली यू विल बी एबल टू एक्सप्रेस व्हॉट यू ऍक्च्युअली वॉन्ट टू से. जे तुम्हाला ऍक्च्युअली बोलायचंय ते तुम्ही अधिक आत्मविश्वासपूर्ण बोलू शकाल. आता मोर कॉन्फिडेंटली यू विल बी एबल टू एक्सप्रेस म्हटलं, त्याऐवजी आपण स्पीकही म्हणू शकतो, एक्झॅक्टली बोलू शकाल म्हणायचं असेल तर. अशा पद्धतीने आपण इंग्लिश वाक्य स्टेप बाय स्टेप मराठीतून करू शकतो. विचार कसे करायचे हे पाहण्यासाठी, हे कळण्यासाठी असेच माझे व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस.